हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या ह्या सिरीजमध्ये सूर्यनथ कशी बनवायची ते. चला तर मग सूर्यनथसाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते पाहूया. सूर्यनथसाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहेत ह्या 3 मोठ्या सुया. ह्याला तुम्ही दाभणही म्हणू शकता, काही गावाकडील भागात त्याला दाभण बोलतात. ओके, ह्या मोठ्या सुया आहेत. हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टूथपिन सुद्धा वापरू शकता किंवा पेनाची रिफिल सुद्धा वापरू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे साधारणतः ह्या साईजमध्ये एवढं पातळ तुम्हाला हवंय. थोडंफार पातळ मध्ये कमी जास्त असेल तरी चालेल. ओके, आणि आपल्याला सूर्यनथसाठी मेन जी तार लागणार आहे ती आपल्याला लागणार आहे 26 गेजची. तर काय करायचं, एक सुई घ्यायची आहे पहिली आपल्याला. ह्याला हे 2 ते 3 राऊंड करून घ्यायचेत. स्प्रिंग सारखी आपली डिझाईन आली पाहिजे. ओके, या पद्धती. नंतर आपण काय करणार आहे, फक्त तार ठेवणार आहे आणि आता एक सुई ॲड केली. 3-4 राऊंड करून घेतले स्प्रिंग सारखे. ह्याचा स्पेस कमी आला पाहिजे अशा आणि नंतर एक राऊंड ह्याच्या भोवती व्यवस्थित खेचून करायचं. एक राऊंड झाल्यानंतर पुन्हा एक सुई वाढवणार आणि एक तिसरा राऊंड. ओके, ह्या पद्धतीने. त्यानंतर पुन्हा आपण उतरता क्रम करणार. मग एक एक सुई कमी करत येणार. आपण एक एक सुई कमी करत येणार. एकदा वाढवणार, एकदा कमी करणार. ओके, जेव्हा आपण शेवटच्या सुईमध्ये येतो तेव्हा आपण 2 राऊंड घेणार आहे. ओके, त्यानंतर पुन्हा एक सुईमध्ये ॲड करायचे, वाढवायचे, चढता करा. ओके, नंतर तिसरी सुई. ह्या पद्धतीने चढता क्रम, उतरता क्रम. आणि हे आपल्याला एकदम टाईटमध्ये घ्यायचं आहे. आपल्या सुया स्ट्रेट राहायला पाहिजेत. आता आपण उतरता क्रम करतोय. उतरता क्रम करतोय म्हणजे एक एक सुई कमी करणार, बस. ह्या पद्धतीने. आता आपण इथे 2 राऊंड केलेत. आता एक सुई वाढवणार, वरची सुईला ॲड करणार. ओके, अशा पद्धतीने एकदा चढता क्रम, एकदा उतरता क्रम. शेवटची सुईमध्ये जेव्हा करतो तेव्हा आपल्याला 2 राऊंड करून घ्यायच्यात. ओके, साधारणतः 4-5 राऊंड आले पाहिजेत. म्हणजे आता हे 3 झाले ना आपले, 1 2 3 मोठा ह्याच्यात. तसं टोटल 4 किंवा 5 आले तरी नथीपुरते इनफ आहेत. आता चढता क्रम. आपल्या इथे टाईट झालंय ना, त्यामुळे सुया पण आपल्या टाईट झाल्यात, हलत नाहीये. व्यवस्थित करायचं, एकदम टाईट पण नाही, एकदम लूज पण नाही. हा आकार आपला स्टेबल राहायला पाहिजे. ओके, पक्कडची मदत घेऊया. जास्त झालं तर चालेल, कमी नाही झालं पाहिजे. हे आपल्याला पाहिजे तर जास्त झालंच तर आपण कट करू शकतो. कमी झालं तर मग ते अर्धवट वाटतं. ओके, 5 झालेत आपले, दिसतात तुम्हाला. ओके, ह्या पद्धतीने. आता आपण काय करणार, शेवटच्या ह्याच्यात 2 राऊंड एक्स्ट्रा घेणार आहोत, एंड आहे म्हणून. ह्या पद्धतीने असं पक्कने टाईट करून घ्यायचं आहे. ओके, टाईट करून घेतल्यानंतर आता आपण काय करणार आहे, एक एक सुई काढत जाणार आहे.
ओके, दिसतंय तुम्हाला? पहिली वरची सुई काढणार, नंतर खालची सुई काढणार. ओके, ह्या पद्धतीने दिसतंय तुम्हाला? आता ह्या सुईतून काढण्याआधी हलकेसे हे पॉइंट आपण एक एक करून प्रेस करून घेणार आहोत, छोटे करणार आहोत, थोडेसे पॉइंटेड टाईप. बस या पद्धतीने एकदम हलके हलके. ओके, आणि आता आपण व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत. हे स्प्रिंग सारखं लूज नाही झालं पाहिजे. ह्या पद्धतीने आता आपण शेवटची पण सुई काढून घेणार आहोत. झालं, हे आपलं सूर्यनथसाठी रेडी. आता आपण जे काय एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकू. असं आपलं हे सूर्यनथसाठी रेडी होतं. दिसतंय? आता आपण ह्याचा वापर करून सूर्यनथ बनवणार आहोत. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया सूर्यनथ कशी बनवायची.